Dear student, in the last lecture we have seen twins. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण ही जुळी जी आहे तर त्या जुळ्यांबद्दल असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली की गर्भाशयामध्ये काय होता नसते, एकाच वेळेला काय होता नसते, दोन असणारे जे काही भ्रूण जे आहे तर ते दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्य त्या ठिकाणी काय होता नसतात, जन्माला येत नसतात. आणि अशी अपत्य जी आहे तर त्या अशा अपत्यांना काय म्हणता नसतो, आपण त्या ठिकाणी ट्विन्स म्हणताना दिसतो, जुळी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हे जे काही जुळी जे आहे तर त्या जुळ्यांचे दोन प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिजे की सर्वसाधारणपणे जुळी जे आहे तर त्या जुळ्यांचं मोनोझायगोटिक ट्विन्स आणि डायझायगोटिक ट्विन्स अशा प्रकारचे दोन प्रकार जे आहेत तर ते दोन प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिजे. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे लैंगिक आरोग्य याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला या तासाला त्या ठिकाणी पाहिजे. पाहता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, ए पर्सन स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस इज कॉल्ड ॲज द हेल्थ. काय आरोग्य जे आहे तर ते आरोग्य म्हणजे काय तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची असणारी जी काही सुस्थिती जी आहे तर त्या सुस्थितीला काय म्हणताना दिसतो, आपण त्या ठिकाणी हेल्थ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आरोग्य जे आहे तर ते आरोग्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. काय द्यायचं सांगता आपल्याला, ए पर्सन्स स्टेट ऑफ बीइंग फिजिकल, mental and social strongness is called health. पुन्हा एकदा आहे काय सांगते मी की शारीरिक, मानसिक आणि दुसरं आपल्याला सांगितलंय सोशल स्ट्रॉंगनेस म्हणजे सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची असणारी जी काही सुस्थिती याला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी हेल्थ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, आरोग्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन आवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रिझन लाईक सोशल कस्टम्स, ट्रॅडिशन, इलिटरसी, शायनेस एक्सेट्रा. की सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या असणाऱ्या त्या काही प्रथा ज्या आहेत तर त्याला काय म्हटलेलं आहे की सोशल कस्टम. या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला की असणारे जे काही व्हेरियस अशा प्रकारचे असणारे जे काही सोशल कस्टम म्हणजे सामाजिक अशा प्रकारचे असणारे जे काही प्रथा, त्याच्यानंतर काही असणारे जे काही ट्रॅडिशन म्हणजे काही असणाऱ्या ज्या काही रूढी ज्या आहेत तर त्या रूढी, त्याच्यानंतर पुढचं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की इलिटरसी म्हणजेच त्या ठिकाणी निरक्षर, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला सांगितलं की शायनेस लाजळूपणा. काय काय सांगितलं की वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही सोशल कस्टम असतील, सामाजिक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रथा असतील, रूढी असतील, त्याच्यानंतर निरक्षरता असेल, अज्ञान असेल, संकोच असेल इत्यादी असणारे जे काही कारण जे आहेत तर त्या कारणांमुळे आपला असणारा जो काही देश जो आहे तर त्या देशामध्ये लैंगिक आरोग्यासंबंधीच्या फारशा असणाऱ्या ज्या काही जागरूकता ज्या आहेत तर त्या जागरूकता त्या ठिकाणी दिसून येत नाही. आणि एस्पेशली देअर सीम्स टू बी इनडिफरन्स टुवर्ड द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द वुमन. आणि याच्यामध्ये विशेषतः स्त्री जे आहेत तर त्या स्त्रीचे असणारे जे काही लैंगिक आरोग्य जे आहेत तर त्या लैंगिक आरोग्याविषयीची अनास्था जी आहे तर ते अनास्था आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात असते. आता याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे पाहता की ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ द वुमन. पण मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की स्त्रीला दर महिन्याला येणारे जे काही मासिक पाळी जे आहे तर त्या मासिक पाळीचा असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध लैंगिक आणि एकूणच असणारं जे काही संपूर्ण आरोग्य जे आहे तर त्या आरोग्याशी त्या ठिकाणी असतं. नावडे वुमेन आर वर्किंग ॲट पार्ट टाइम ॲट फार विथ मेन. आता काय सांगितलेले या ठिकाणी नेमकं काय सांगितलेले
की नाऊ डे वुमेन आर वर्किंग ॲट पार विथ मेन. म्हणजे सर्वसाधारणपणे आजकाल आपल्या लक्षात येता नसतंय की स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रिया काय करता नसतात, पुरुष जे आहेत तर त्या पुरुषांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी काम करताना दिसतात. आणि ड्यू टू धिस दे हॅव टू स्टे आउटडोर फॉर द होल डे. आणि अशा काळामध्ये म्हणजे स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबर त्या ठिकाणी काम करताना दिसतात आणि त्याच्यामुळे त्यांना दिवसभर काय करावं लागतं, घराच्या बाहेर त्या ठिकाणी राहावं त्या ठिकाणी लागतं. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन सायकल. आपल्याला माहिती की मासिक पाळी जी आहे तर त्या मासिक पाळीमध्ये काय होताना दिसते तर त्या ठिकाणी रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि ड्यू टू धिस प्रायव्हेट ऑर्गन्स दॅट इज जेनिटल नीड टू बी मेंटेन क्लीन टाइम टू टाइम, अदरवाइज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराइज. मग असा जो काही मासिक पाळीचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये आपल्या लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे आपल्याला काय सांगितलेले की प्रायव्हेट ऑर्गन्स म्हणजे सर्वसाधारणपणे प्रायव्हेट ऑर्गन्स म्हणजे काही गुप्तांग म्हणजे मेलचा असेल तर आपल्या लक्षात येता नसते की त्या ठिकाणी पेनिस असते. स्त्रीच्या बाबतीमध्ये असणारे जे काही व्हाजायना असेल गुप्तांग त्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हणताना दिसतो. म्हणजे जी काही गुप्तांग जे आहे तर त्या गुप्तांगाची वेळोवेळी त्या ठिकाणी स्वच्छता जी आहे तर ती स्वच्छता राखणं त्या ठिकाणी आवश्यक. अन्यथा लैंगिक आरोग्य जे आहे तर त्या लैंगिक आरोग्याच्या असणाऱ्या काही समस्या ज्या आहेत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहे तर ते त्या ठिकाणी आराईत होताना दिसतं. म्हणजे लैंगिक आरोग्य जे आहे तर त्या लैंगिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी काय होताना दिसतात, उद्भवताना त्या ठिकाणी दिसतात. आणि इट इज इसेन्शियल टू मेंटेन द क्लिनिनेस ऑफ देअर जेनेटिव्स. आणि म्हणून त्या ठिकाणी हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी टाळण्यासाठी गुप्तांग जे आहे तर त्या गुप्तांगाची वेळोवेळी त्या ठिकाणी स्वच्छता राखणे त्या ठिकाणी आवश्यक असतं. याच्यानंतर पुढे among the various sexual diseases, syphilis and gonorrhea occurs on a large scale. त्या ठिकाणी असणारे जे काही सेक्च्युअल डिसीज जे आहेत लैंगिक आजार जे आहेत तर त्या सेक्च्युअल डिसीज मध्ये आपल्याला 2 आजार या ठिकाणी सांगितलेले की पहिला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सिफिलिस आणि दुसरा आपल्याला सांगितलं तर त्या ठिकाणी गोनोरिया ऑकर्स ऑन लार्ज स्केल. की असणारे जे काही लैंगिक आजार जे आहेत तर त्या लैंगिक आजारामध्ये त्या ठिकाणी सायफिलस आणि गोरोनिया हे 2 आजार जे आहेत तर ते अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळताना दिसतात. बोथ ऑफ दिस डिसीज आर कॉज्ड बाय द बॅक्टेरिया. हे दोन्ही असणारे जे काही आजार जे आहेत तर ते आजार आपल्या लक्षात येताना दिसतात की असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूमुळे त्या ठिकाणी सायफिलस आणि गोरोनिया हे आजार त्या ठिकाणी होताना दिसतात. आता याची असणारे जे काही कारण जे आहेत आता काय काय दिलेले की ऑकरन्स ऑफ चान्सेस दॅट इज पॅचेस ऑन द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी इन्क्लुडिंग genital rash, fever, inflammation of joints, alopecia, etc. are the symptoms of the syphilis. या ठिकाणी सिफिलिस आजार जो आहे तर त्या सिफिलिस आजाराचे आपल्याला किंवा सायफिलिस आजाराचे असणारे काही सिम्पटम्स जे आहेत तर ते सिम्पटम्स त्या ठिकाणी दिलेले का सिफिलिस मध्ये काय काय त्या ठिकाणी सिम्पटम्स दिलेले की सर्वसाधारणपणे आपल्याला पहिलं सांगितलेले की ऑकरन्स ऑफ चॅन्क्री किंवा त्यालाच त्या ठिकाणी पॅचेस आपण म्हणणारे चट्टे जे आहेत तर ते चट्टे कशावर तर ऑन व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी इन्क्लुडिंग जेनेटियल्स. तर जेनेटियल्स म्हणजे काय गुप्तांग याच्यावर काय आता नसतात रॅश येताना दिसते पूर्ण त्या ठिकाणी येताना दिसते. फेवर ताप जो आहे तर तो ताप त्या ठिकाणी येताना दिसतो. पुढे आपल्याला सांगितलं इन्फ्लेमेशन
काय सांगितलेले, इन्फ्लेमेशन ऑफ द जॉईंट्स, इन्फ्लेमेशन ऑफ द जॉईंट्स. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला ॲलोपेशिया. अशा प्रकारची असणारी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी म्हणजे असणारा जो काही सिपिलस जो आहे तर त्या सिपिलस आजाराची काही लक्षणं आहेत की शरीरावर काय आता नसते, गुप्तांगासह इतर ठिकाणी काय आता नसतात तर त्या ठिकाणी पॅचेस म्हणजे चट्टे त्या ठिकाणी काय आता नसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की असणारे जे काही रॅश पुरळ त्या ठिकाणी तयार होत नसते, ताप त्या ठिकाणी येता नसते. त्याच्यानंतर इन्फ्लेमेशन्स ऑफ द जॉईंट्स म्हणजे सर्वसाधारणपणे सांधे जे आहेत तर ते सांधे त्या ठिकाणी काय आता नसतात, सुस्तानं त्या ठिकाणी असतात किंवा त्या ठिकाणी काय आता नसतात तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की सर्वसाधारणपणे केस जे आहेत तर ते केस त्या ठिकाणी काय आता नसतात, गळता नसतात. ही सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी सायफिलिसची असणारी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीचे आपल्याला असणारा जो काही गोरोनिया आहे तर त्या गोरोनियाची सुद्धा त्या ठिकाणी असणारे काही सिम्पटम्स जे आहेत तर ते सिम्पटम्स त्या ठिकाणी सांगितलेले पहा. तर या ठिकाणी पुढे आपल्याला सांगता येईल की सिम्पटम्स ऑफ गोनोरिया. हा जो काही गोरोनिया आजार जो आहे तर त्याचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सिम्पटम्स जे आहेत, लक्षणं जे आहेत तर ते लक्षणं त्या ठिकाणी सांगितली. काय काय सांगितलेली की पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. पहिलं लक्षण त्या ठिकाणी सांगितलेले की पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ऑन युरिनेशन. म्हणजे काय की सर्वसाधारणपणे गोरोनिया असणारा जो काय आजार जो आहे तर त्या आजारामध्ये लघवी करताना काय आता नसते तर त्या ठिकाणी जळजळ जी आहे तर ती जळजळ त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय ओझिंग ऑफ पूस थ्रू पेनिस. दुसरं आपल्याला काय सांगितलंय, ओझिंग ऑफ पूस. पूस म्हणजे काय तर त्याला मराठीमध्ये आपण पू म्हणताना दिसतो, बरोबर. कुठून, थ्रू पेनिस, शिस्न जे आहे तर त्या शिस्नामधून काय आता दिसतो आपल्याला त्या ठिकाणी पू जो आहे तर तो पू त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. पेनिस असेल किंवा मेलच्या बाबतीमध्ये व्हाजायना जे आहे तर त्या व्हाजायनामधून काय आता दिसतो पू जो आहे तर तो पू त्या ठिकाणी म्हणजे शिस्न असेल, योनी मार्ग असेल याच्यामधून काय होता दिसतो पू जो आहे तर तो पू त्या ठिकाणी स्रावताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय इन्फ्लेमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक. तिसरं सांगितलेलं आहे इन्फ्लेमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक. म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे मूत्रमार्ग असेल, युरिनरी इन्फ्लेमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की एनस असेल, गुदद्वार असेल किंवा त्या ठिकाणी पुढे आपल्याला सांगितले थ्रोट, घसा असेल. त्याच्यानंतर आईज असेल, डोळे असतील. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण गोरोनियाची लक्षणं पाहतोय. काय काय सांगितलंय की इन्फ्लेमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक म्हणजे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की मूत्रमार्ग असेल, गुदाशय असेल, घसा असेल, डोळे असतील. हे जे काय अवयव जे आहेत तर त्या अवयवांना काय आता नसते सूज जी आहे तर ती सूज आलेली त्या ठिकाणी आपल्याला आढळून त्या ठिकाणी येत नसते. तर अशा प्रकारची लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे पाहता जुलै 2019ला प्रश्न विचारला होता, इन आवर कंट्री देअर सेम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ व्हाय. आपला असणारा जो काही देश जो आहे तर त्या देशामध्ये लैंगिक आरोग्य जे आहे तर त्या लैंगिक आरोग्याविषयीची काही त्या ठिकाणी जाणीव जी आहे तर ती जाणीव त्या ठिकाणी नाही आणि का, अशा प्रकारचा प्रश्न पहिला त्या ठिकाणी विचारलेला होता. पहा काय उत्तर सांगता येईल. देर इज द लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग इलिटरसी अँड पहा काय सांगता येईल की देर इज द लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इन इंडिया ड्यू टू इलिटरसी अँड इग्नोरन्स. मगाशीच आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की सर्वसाधारणपणे आपला जो काही देश जो आहे
तर त्या देशामध्ये लैंगिक आरोग्य जे आहे तर त्या लैंगिक आरोग्याविषयीची अनास्था त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सोशल कस्टम असतील, ट्रॅडिशन असतील, लिटरसी असेल, शायनेस असेल, म्हणजे आपला असणारा काही देश जो आहे तर त्या देशामध्ये अनेक अशा प्रकारच्या सामाजिक असणाऱ्या काही प्रथा असतील, रूढी असतील, त्याच्यानंतर निरक्षरता असेल, त्याच्यानंतर शायनेस असेल, म्हणजे सांगायला त्या ठिकाणी संकोच वाटता नाही. आणि याच्यामुळे काय होता नसते की आपला असणारा जो काही देश जो आहे तर त्या देशामध्ये लैंगिक आरोग्य जे आहे तर याच्याविषयीची अनास्था जी आहे तर ती अनास्था त्या ठिकाणी आपल्याला आढळून त्या ठिकाणी येत नसते. देअर आर weird social custom and taboos shines. आत्ताच मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय की आपला असणारा जो काही देश जो आहे तर त्या देशामध्ये त्या ठिकाणी निरक्षरता आहे, त्याच्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये निषेधार्ह अशा प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टी त्या ठिकाणी. मेनी ट्रॅडिशनल मेक्स पीपल सिक्रेट अबाउट द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड दस द प्रॉब्लेम स्प्रेड फार अँड वाईड. आपला असणारा जो काही समाज जो आहे तर त्या समाजामध्ये अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रथा ज्या आहेत, रूढी ज्या आहेत, तर त्या रूढींमुळे काय होता नसते या लैंगिक आरोग्याच्या असणाऱ्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या काही ठेवल्या जातात, गुप्त त्या ठिकाणी ठेवल्या जातात. आणि याच्यामुळे काय होता नसतात तर अशा प्रकारच्या असणाऱ्या काही लैंगिक आरोग्याच्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्येमुळे अनेक अशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी काय होत असतात, निर्माण त्या ठिकाणी होतात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारला होता की राईट त्या ठिकाणी विचारलेलं आहे की राईट द सिम्पटम्स ऑफ द डिसीज गोरोनिया. गोरोनिया असणारा जो काय आजार जो आहे तर त्या आजाराबद्दलची लक्षणं त्या ठिकाणी जुलै 2019 मध्ये त्या ठिकाणी विचारली होती की पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ऑफ द युरिनेशन. म्हणजे ज्या वेळेला लघवी आपल्याला होताना दिसते तर त्या गोरोनियामध्ये हा जो काय आजार जो आहे तर त्या आजारामध्ये लघवी करताना जळजळ जी आहे तर ती जळजळ त्या ठिकाणी होतात. दुसरं लक्षण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल ओझिंग ऑफ द पूज थ्रू द पेनिस अँड द व्हॅगिना. म्हणजे शिश्न असेल, योनी मार्ग जो आहे तर त्याच्यामधून पूत जो आहे तर तो पूत त्या ठिकाणी स्रावताना दिसतो. तिसरं लक्षण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, सिम्पटम सांगता येईल की इन्फ्लेमेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट, एनस, थ्रोट, आईज. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते मूत्रमार्ग असेल, युरिनरी ट्रॅक असेल, गुदद्वार असेल, घसा असेल, डोळे असतील तर हे जे काय अवयव जे आहेत तर त्या अवयवांना सूज त्या ठिकाणी. त्याच्यामधला सी आकडा त्या ठिकाणी विचारला होता की व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. लैंगिक असणारे काय आरोग्य जे आहे तर ते आरोग्य राखण्यासाठी तुम्ही कोणती त्या ठिकाणी प्रतिबंध किंवा काळजी जी आहे तर ती काळजी त्या ठिकाणी घ्या. काय सांगता येईल की प्रिकॉशन टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ याच्यासाठी काय करता येईल पहा की हॅव्हिंग सायंटिफिक अँड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अबाउट द पार्ट्स ऑफ द प्रोसेस. काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की हॅव्हिंग सायंटिफिक अँड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन अबाउट द रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स अँड प्रोसेस इज द फर्स्ट टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या आपल्या लक्षात येताना दिसतंय की रिप्रोडक्टिव्ह असणारे जे काही पार्ट जे आहेत, उदाहरणार्थ योनी असेल, शिश्न असेल, हे जे काय असणारे जे काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे आहेत तर त्यांची त्या ठिकाणी शास्त्रीय दृष्ट्या अशा प्रकारची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल क्लिनिनेस ऑफ द जेनिटल अँड अदर प्रायव्हेट पार्ट इज नेसेसरी. आपले असणारे जे काही गुप्तांग जे आहे तर त्या गुप्तांगाची आपण त्या ठिकाणी असणारी जी काही स्वच्छता जी आहे तर ती स्वच्छता त्या ठिकाणी राखून त्या ठिकाणी असणारी जी काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे तर त्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल आपल्याला प्रिकॉशन जे आहे तर ते प्रिकॉशन त्या ठिकाणी येतात. तिसरं आपल्याला सांगता येईल की ॲप्रोप्रिएट सॅनिटरी मेजर्स ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन. मासिक पाळी जी आहे तर त्या मासिक पाळीमध्ये सर्वसाधारणपणे सॅनिटरी नॅपकिन्स त्या ठिकाणी वापरले जातात. तर योग्य अशा प्रकारचे असणारे जे काही सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत तर ते सॅनिटरी नॅपकिनचा वापर त्या ठिकाणी मासिक पाळीच्या त्या ठिकाणी काळ जो आहे तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतात. त्याच्यानंतर नॉट टू एंजॉय इन द सेक्च्युअल रिलेशन अँड एक्सपिरियन्स इन द यंग एजेस. हे सर्वात महत्वाचं की लैंगिक आजार जे आहे तर ते कशामुळे त्या ठिकाणी होताना दिसतात तर सेक्च्युअल रिलेशनमुळे होतात. म्हणजे जोपर्यंत त्या ठिकाणी आपण वयामध्ये येत नाही तर तोपर्यंत अशा प्रकारचे असणारे जे काही सेक्च्युअल रिलेशन जे आहे तर ते लैंगिक संबंध जो आहे तर ते लैंगिक संबंधाचे अनुभव जे आहे तर ते अनुभव त्या ठिकाणी घेऊ.
अशा प्रकारचे असणारे काही उत्तर जे आहेत तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी या प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. याच्यानंतर पुढे पान नंबर 34 वर गेले आपल्याला की डू यू नो याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे पान नंबर 34 वर डू यू नो तुम्हाला माहित आहे का? पॉप्युलेशन एक्सप्लोजन लोकसंख्येचा विस्फोट काय सांगितलेले की एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन विदिन द शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड पॉप्युलेशन एक्सप्लोजन. लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय? तर त्या ठिकाणी काय सांगितलेले एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन. थोडक्यामध्ये मी या ठिकाणी लिहितोय की एक्सेसिव्ह ग्रोथ of population within short duration is called population explosion. लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय? की अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढीला काय म्हणतात नसतात तर त्या ठिकाणी पॉप्युलेशन एक्सप्लोजन लोकसंख्येचा विस्फोट त्या ठिकाणी म्हणतात असतो. यू मे हॅव रिअलाइज्ड फ्रॉम द टेबल गिव्हन बिसाइड अबाउट द फास्ट पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ द इंडिया. आपल्याकडे या ठिकाणी शेजारी दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की भारताची लोकसंख्या किती झपाट्याने त्या ठिकाणी वाढते. पाहतात दर 10 वर्षांनी त्या ठिकाणी असणारी जी काही लोकसंख्या जी आहे तर ती लोकसंख्या त्या ठिकाणी दिली की 1901 साली भारताची लोकसंख्या 23,83,96,327 होती. त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे 1911 साली त्या ठिकाणी ती 25,20,93,330 आहे. पुन्हा 10 वर्षांनी सर्वसाधारणपणे 1921 ला त्या ठिकाणी 25,13,21,213 दिलेले. 1931 ला 27,29,77,238 दिलेले. 1941 ला 31,83,31,86,60,580. त्याच्यानंतर मध्ये मी त्या ठिकाणी रिकामी जागा ठेवलेली. उदाहरणार्थ त्या ठिकाणी 1947 साली ज्या वेळेला भारत त्या ठिकाणी स्वतंत्र झाला तर त्यावेळेला त्या ठिकाणी किती होता नसते तर सर्वसाधारणपणे 34 कोटी त्या ठिकाणी होती. हे फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1951 साली 35,81,00,000 त्या ठिकाणी ते पुढचे अंक काय मी वाचत नाही. 1961 साली त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 43 कोटी, 71 ला 54 कोटी, 1981 ला 68 कोटी, 1991 ला त्या ठिकाणी 84 कोटी, 2001 ला 102 कोटी, 2011 ला त्या ठिकाणी 121 कोटी आणि आता करंट असणारे जे काही 2021 साली असणारी जी काही लोकसंख्या 139 कोटी त्या ठिकाणी. म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला तक्त्यावरून लक्षात येताना असते की दर 10 वर्षामध्ये भारताची लोकसंख्या कशी झपाट्यानं त्या ठिकाणी वाढताना दिसते. येते पुढे वी हॅव टू फेस व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक द अनएम्प्लॉयमेंट. अशा प्रकारची ही जी काही वाढती असणारी जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येमुळे काय होतं नसते आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले की अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? बेरोजगारी. पहिलं कारण त्या ठिकाणी सांगता येईल आपल्याला अनएम्प्लॉयमेंट. वाढती त्या ठिकाणी बेरोजगारी त्या ठिकाणी वाढताना दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम. डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम भूगोलामध्ये त्या ठिकाणी शिकला असाल तुम्ही की असणार जे काही दरडोई उत्पन्न जे आहे किंवा कर्ज जे आहे तर ते काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी ते वाढताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की इन्क्रीजिंग लोन अँड ट्रेस ऑन द नॅचरल रिसोर्सेस. काय सांगता येईल की इन्क्रीजिंग लोन अँड ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस. वाढती लोकसंख्या जी आहे तर त्या वाढत्या लोकसंख्येमुळे काय आता दिसते पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. कर्ज वाढत जाताना दिसतं.
नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तर त्या नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण जो आहे तर तो ताण त्या ठिकाणी येताना दिसतो. देर इज द ओनली वन सोल्युशन फॉर ऑल सच प्रॉब्लेम्स अँड इट इज पॉप्युलेशन कंट्रोल. आणि ह्या ज्या काही सर्व असणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्यांवर एकच उपाय आणि तो म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, पॉप्युलेशन कंट्रोल, लोकसंख्या नियंत्रण. आता याच्यासाठी काय करता येईल की फॅमिली प्लॅनिंग इज इसेन्शियल. आणि याच्यासाठी असणारे जे काही कुटुंब जे आहेत तर त्या कुटुंब नियोजनाची आवश्यकता जी आहे तर त्या आवश्यक आहे. आजकाल आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की एक मूल जे आहे तर ते एक मूल त्या ठिकाणी जन्माला घालून जोपासण्याचा कल जो आहे तर तो कल त्या ठिकाणी अनेक जोडप्यांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. पण आता याच्यावर आधारित असणारा तो काही प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. पण काय प्रश्न होता का मार्च 2020च्या परीक्षेमध्ये गिव्ह सायंटिफिक रिझनला त्या ठिकाणी प्रश्न होता की इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर द कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. भारतीय लोक जे आहेत तर त्या भारतीय लोकांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन त्या ठिकाणी करणं का आवश्यक आहे, अशा प्रकारचा प्रश्न मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारला होता. पण काय सांगता येईल की देर इज द सिव्हिअर पॉप्युलेशन एक्सप्लोजन इन इंडिया. आपण आत्ताच त्या ठिकाणी तक्त्यामध्ये पाहिले की भारत देश जो आहे तर त्या भारत देशामध्ये लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येचा विस्फोट जो आहे तर तो विस्फोट त्या ठिकाणी होता. इट हॅज ऑलमोस्ट रीच टू 1121 करोड. आपल्या लक्षात येत असते की भारताची लोकसंख्या जी आहे तर ती 1911 साली त्या ठिकाणी 121 कोटी आहे. 2021चा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर ती सर्वसाधारणपणे 139 कोटीपर्यंत त्या ठिकाणी. आणि याच्यामुळे काय होतं नसतात, धिस रिझल्ट इन टू अनएम्प्लॉयमेंट. अशा प्रकारची जी काही वाढती असणारी जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येमुळे काय होतं नसतं, बेरोजगारी जी आहे तर ती बेरोजगारी त्या ठिकाणी वाढताना दिसते. दुसरं आपण पाहिलंय की डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, दरडोई असणारे जे काही उत्पन्न जे आहे तर ते दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग लोन अँड ट्रेस ऑन द नॅचरल रिसोर्स, वाढत्या लोकसंख्येमुळे काय होतं असं कर्ज त्या ठिकाणी वाढताना दिसतं. त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तर त्या नैसर्गिक साधन संपत्तीवर त्या ठिकाणी ताण जो आहे तर तो ताण त्या ठिकाणी येताना दिसतो. आणि ओनली बाय कंट्रोलिंग पॉप्युलेशन द क्वालिटी ऑफ द लाईफ कॅन बी रिस्टोर्ड. मग आता अशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी कंट्रोल करायच्या. तर ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येचं नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी जर आपण जर केलं तर आपलं जे काही जीवन जे आहे तर ते जीवन काय होईल तर त्या ठिकाणी सुसह्य त्या ठिकाणी होईल. आणि देअरफॉर इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. आणि म्हणून भारतीय लोकांनी त्या ठिकाणी कुटुंब नियोजन जे आहे तर ते कुटुंब नियोजन करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा पुढे पान नंबर 34वर गेट इन्फॉर्मेशन, काही माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळवायला सांगितली की व्हिजिट द हेल्थ सेंटर नियर बाय युअर प्लेस अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन थ्रू अन इंटरव्ह्यू ऑफ द हेल्थ ऑफिसर अबाउट द मिनिंग ऑफ व्हेरियस मेथड्स ऑफ द फॅमिली प्लॅनिंग. जवळचं असणारे जे काही सरकारी आरोग्य केंद्र जे आहे तर त्या सरकारी आरोग्य केंद्राला त्या ठिकाणी भेट देऊन तेथील आरोग्य अधिकाऱ्याला कुटुंब नियोजन म्हणजे काय किंवा कुटुंब नियोजनाच्या असणाऱ्या जे काही पद्धती जी आहे तर त्याची मुलाखत त्या ठिकाणी. आता या ठिकाणी स्त्रीच्या बाबतीमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होताना दिसतात, पुरुषाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फॅस्टोस्टॉमी नसबंदीच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत तर ते शस्त्रक्रिया होताना दिसतात. म्हणजे अशा प्रकारच्या कुटुंब नियोजनाच्या असणाऱ्या ज्या काही विविध पद्धती ज्या आहेत तर त्या विविध पद्धतीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी त्या असणाऱ्या जे काही प्राथमिक आरोग्य केंद्रामधून मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला नवीन अशा प्रकारचं चॅप्टर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.